गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपल्या राज्यामध्ये भिगवणच्या एका तरुणीच्या अपहरणाचं प्रकरण चांगलंच गाजतंय। पण या अपहरण प्रकरणामध्ये आता सर्वात मोठा ट्विस्ट आलेला आहे। आईच्या आणि भावाच्या डोळ्यामध्ये चटणी फेकून मुलीचं अपहरण केलं गेल्याचं मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलं, परंतु आपण स्वतःच या मुलासोबत स्वेच्छेनं निघून गेल्याचं प्रतिज्ञापत्र अपहरण झालेल्या मुलीनं पोलिसात सादर केलंय। त्यामुळे भिगवण तरुणी अपहरण प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय। ही तरुणी स्वतः बारामती शहर पोलीस स्थानकात पोहोचली। त्यानंतर पोलिसांनी मुलीला बारामती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केलं आणि मुलीनं शपथपत्र देत आपल्या अपहरणाचा आरोप फेटाळून लावला। या तरुणीनं आपण स्वेच्छेनं या तरुणासोबत निघून गेल्याचं सांगितलं। सोबतच तिनं घरच्यांसोबत जाण्यास नकार देत मुलासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं। ज्या तरुणावरती या मुलीला पळवल्याचा आरोप आहे त्याला पोलिसांनी अज्ञात ठिकाणी नेलंय आणि त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे। इतकंच नाही तर आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये तिखट चटणी टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवाल सुद्धा आलाय। पण तरुणीची आई आणि नातेवाईक अपहरण केल्याच्या आरोपावरती ठाम आहेत। मुलगी दबावापोटी बोलते असाही त्यांचा आरोप आहे। त्यामुळे खरंच अपहरण झालं होतं का की अपहरणाचा बनाव रचला गेला हे कोडं कायम आहे। तिला 12 वर्षापासून दबावाखाली आहे ती। माझं पती वारल्या तर करोनामध्ये वारल्यामुळे ह्या लोकांनी फायदा घेतला। 12 वर्षापासून तिला धमकी देत आले। त्या दबावाखाली ती आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही, ती दबावाखालीच आहे आणि त्यांच्याकडे जर मुलगी गेली तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। आम्ही आरोप केला तो आझर शेख नावाचा त्या मुलाचा चुलता जो आहे तो गावगुंडा आहे, वाळू उपसतो, मुरम उपसतो। बऱ्याच जणांना त्यांनी आजपर्यंत मारले, अशा चौकीला पोस्ट आहेत। आज बरेच दिवस झाले त्याचे गुन्हे दाखल आहेत, कुठलं जामीन न मंजूर करता तो आज बाहेर फिरतो। तर ह्या व्यक्तीला एका राजकीय आमदाराचा वरदहस्त आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।